पांडवांनी गंधमादन पर्वतावरील कुबेराच्या महालात 4 वर्षे घालवून पुन्हा वनवासाचा प्रवास सुरू केला। त्यांनी अनेक जंगलातून प्रवास केला, दुष्टांचा नाश केला आणि ऋषीमुनींच्या सान्निध्यात वेळ घालवला। अखेर द्वैतवन या रमणीय स्थळी त्यांनी आपला मुक्काम केला। आता त्यांच्या वनवासाची 11 वर्षे पूर्ण झाली होती आणि शेवटचे 1 वर्ष उरले होते। द्वैतवनात पांडव राहत असल्याची बातमी हस्तिनापुरात पोहोचली। दुर्योधनाला ही संधी सोडायची नव्हती। तो आपल्या सहकार्यांसह पांडवांचा अपमान आणि नाश करण्याच्या विचारात होता। संयोगाने त्या काळात कौरवांची गौसंपत्ती याच जंगलात होती। गायींचे निरीक्षण करण्याच्या बहाण्याने दुर्योधनाने धृतराष्ट्राची परवानगी घेतली आणि एक भव्य लवाजमा घेऊन द्वैतवनात दाखल झाला। दुर्योधन केवळ गायींच्या पाहणीसाठी नव्हता आलेला। तो आपल्या ऐश्वर्याचा दिखावा करून पांडवांना जळवू इच्छित होता। राजसी वैभव, सुंदर वस्त्रे आणि साजशृंगाराने सजलेल्या स्त्रिया त्याने सोबत घेतल्या होत्या। एका संध्याकाळी तो आणि त्याची मंडळी द्वैतवनातील एका सुंदर सरोवराकडे गेले। त्या ठिकाणी जलविहार करण्याचा त्याचा विचार होता। मात्र त्यांना माहित नव्हते की गंधर्वराज चित्ररथ आपल्या राण्यांसोबत तेथे आधीच जलक्रीडेत मग्न होता। दुर्योधनाच्या सैनिकांनी सरोवरात उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु गंधर्व सैनिकांनी त्यांना अडवले। हे राजकुमार, सध्या आमचे स्वामी चित्ररथ येथे जलविहार करत आहेत। त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही येथे प्रवेश करू शकत नाही। दुर्योधनाला हे अपमानास्पद वाटले। त्याने संतापून उत्तर दिले, तुम्ही कोण मला अडवणारे? मी हस्तिनापुराचा युवराज आहे। हे संपूर्ण राज्य माझ्या अधिपत्याखाली आहे। चित्ररथला सांग की तातडीने येथून सोडून जावे। गर्वाने फुललेल्या दुर्योधनाचे हे बोलणे ऐकून चित्ररथ संतप्त झाला। त्याने आपल्या सैन्यासह कौरवांवर आक्रमण केले। गंधर्वांचे सामर्थ्य प्रचंड होते। काही वेळाच्या लढाईनंतर कौरव सैन्य पराभव पत्करून रणांगण सोडून पळून गेले। दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांनीही पाठ फिरवली। मात्र दुर्योधन एकटा शिल्लक राहिला। चित्ररथाने त्याला कैद केले आणि त्याच्या सोबतच्या राजमहिलांनाही बंदी बनवले। दुर्योधनाच्या लष्करातील काही सैनिक पांडव छावणीत धावत गेले। त्यांनी युधिष्ठिरासमोर हात जोडून विनवणी केली, हे धर्मराज, युवराज दुर्योधन गंधर्वांच्या तावडीत सापडला आहे। कृपया त्याला आणि राजमहिलांना वाचवा। भीम हा आनंदाने हसला आणि युधिष्ठिराला म्हणाला, हे भ्राता, गंधर्वांनी फार चांगले कार्य केले आहे। दुर्योधन पांडवांना जळवण्यासाठी येथे आला होता, पण स्वतःच अपमानित झाला। आपण त्याला वाचवायचे काही कारण नाही। यावर युधिष्ठिर गंभीरपणे म्हणाला, भीम, क्षत्रिय धर्म सांगतो की शरण आलेल्यांचे रक्षण करावे। दुर्योधन आमचा शत्रू असला तरी तो आमचा बंधू आहे। त्याच्या सोबत असलेल्या स्त्रिया आपल्या कुलातील आहेत। त्यांचा अपमान होणे म्हणजे आपला अपमान होणे। आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे। अर्जुन आणि तू लगेच जाऊन त्याला वाचवा। युधिष्ठिराच्या आदेशानुसार अर्जुन आणि भीम गंधर्व छावणीकडे रवाना झाले। अर्जुनाने चित्ररथाला युद्धासाठी आव्हान दिले। मात्र चित्ररथ हस्त पुढे आला आणि म्हणाला, हे पार्थ, मी तुझ्याशी युद्ध करणार नाही। तू माझा मित्र आहेस। खरं सांगायचं तर मी येथे स्वतःहून आलेलो नाही। देवराज इंद्राने मला येथे पाठवले आहे। त्यांना माहित होते की दुर्योधन कपटाने तुमच्या हत्येचा कट रचत आहे, म्हणूनच मी त्याला शिक्षा देण्यासाठी येथे आहे। अर्जुनाने हात जोडून विचारले, चित्ररथ, मी तुझे ऋण कसे फेडू? तरीही आमच्या धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला त्याला सोडवावेच लागेल।
चित्ररथाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अर्जुन, तुझ्या भ्रातृप्रेमाने आणि क्षत्रिय धर्माने मला प्रभावित केले. जर तुला दुर्योधनाला सोडवायचेच असेल तर तसेच होवो. चित्ररथाने दुर्योधन आणि राजमहिलांना मुक्त केले. मुक्त झाल्यानंतर दुर्योधन युधिष्ठिरासमोर आला. त्याच्या चेहऱ्यावर ग्लानी, अपमान आणि पराभवाचे सावट होते. धन्यवाद धर्मराज, एवढेच तो हळूच बोलला आणि लज्जेने आपली मान खाली घालून हस्तिनापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्या दिवशी संपूर्ण द्वैतवनात एकच गोष्ट चर्चेत होती. गर्विष्ठ दुर्योधनाचा अहंकार आज नष्ट झाला. ही कथा शिकवते की गर्व आणि अहंकाराचा अंत अटळ आहे. शत्रू असला तरी धर्माचे पालन करणे हेच श्रेष्ठ क्षत्रियाचे लक्षण आहे. पराभव हा केवळ लज्जास्पद नसतो, तर तो शिकवण देतो. युधिष्ठिराने धर्माचा आदर्श ठेवला, अर्जुनाने मैत्री आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली, तर दुर्योधनाने अपमानाचा कटू धडा शिकला. परंतु त्याने या अपमानातून काही शिकले का? की पुन्हा गर्वाने फुगून स्वतःचा विनाश स्वतःच ओढवून घेतला?